चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे। असे सुरस अवीठ पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा पूर्णाहुतीचा दिवस। गेली 6 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। निमित्त सर्वांना माहीत आहे, संत चोखोबारायाच्या मंदिराची निर्मिती, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण या संबंधाने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा हरिभक्तिपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्याद्वारा त्यांनी दिलेलं निमंत्रण आमचे सोपान बाबा शास्त्री यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण, आणि म्हणून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा गेली 6 दिवस झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व आमची महाराज मंडळी, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण सर्व माझ्या महाराजांच्या विषयी मला पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे, त्या माझ्या सर्व महाराज मंडळीला प्रथमतः व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो। वारकरी मंडळी, भजनी मंडळी, आई बहिणी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, मान्यवर मंडळी, ज्यांचा मंडप आहे दिव्य आणि भव्य असा मंडप, त्यांनाही धन्यवाद। साऊंडवाले सुनील बाबा तुम्हालाही धन्यवाद। शूटिंगवाले, पत्रकार, पाणी पाजणारे, जेवणारे, जेवू घालणारे त्यांनाही धन्यवाद। संरक्षण करणारे खाकी कपडेवाले तुम्हालाही धन्यवाद। अजून कोणी चुकून राहिलं असेल त्यालाही धन्यवाद। आज थोडं धर्मसंकट आहे, आपल्याला वेळ 1च तास आहे आणि 1 तासामध्ये सर्व संपवायचं आहे, कारण कथा डबल चालू आहे 7 ते 10 जालन्याला, त्यामुळे मलाही 5च्या पुढे जाता येत नाही। सवयीप्रमाणे मी 2 वाजताच आलो, पण नियोजित वक्ते त्यांच्या काही अडचणी असेल ते उशिरा आल्यामुळे आपल्याला 5च्या आत सगळे उरकून घ्यायचं आहे। आपण उदार अंतकरणाने क्षमा करा। कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे। सीताशोध, आज रावण वध आणि रास तिलक 4:45ला पूर्ण करायचं आहे। फक्त तुम्ही ऐकत राहा। रामचंद्र प्रभू सर्व वानर सेना घेऊन समुद्राच्या तटाला पोहोचले। इकडे रावणानं तातडीची मीटिंग घेतली। सभासदों, वो बंदर अकेला आया था, पूरा गांव जला करके चलाएगा, तो बताइए क्या किया जाए। काही सभासद उठले, चिंता क्यों करते हो, सरकार हम मर्द बैठे हैं। त्याच मीटिंगमध्ये बिभीषणजी होते, तेही उभे झाले। भैया, अविनय हो तो क्षमा करे, ये सब तुम्हारे सभासद आज हनुमान के गैर हाजिरी में बकवास कर रहे, मर्द बैठे हैं, मर्द बैठे हैं, मर्द। मेरा सवाल है भैया, अकेला हनुमान कल पूरा गांव जला रहा था, तो सब मर्द कहाँ गए थे, सोए थे? अरे सच है तेरा, बोल क्या करूं। माझा ऐकाल दादा, सांग तर। रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल। श्रीरामाला शरण जा दादा, तर कल्याण होईल तुमचं। रामाला शरण शब्द ऐकला, उठला रावण, बुटा भरली, लाद घातली कंबरड्यात बिभीषणाच्या, खाली पाडला। जा तपस्वी के पास, हमें जरूरत नाही। शंकरजी सांगतात, पार्वते, बिभीषण साधू आहे, साधूच्या कंबरड्यात लाद घालणारा रावण आहे, आणि असा नियम आहे, ज्या राज्यामध्ये माझ्या साधू संताचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत नाही। साधू अवज्ञा तुरत भवानी, कर कल्याण अखिल के हानी। बिभीषणाने पुन्हा नमस्कार केला। दादा, वडील मेल्यावर मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो, तू लात मारली काय, माझ्या बापानं मारली काय, पण निघालो मी रामाला शरण जातोय।
पण जाताना सांगतो तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे. बिभीषणजी रामचंद्र प्रभूकडे येतात. ते कुठे कुठे जाते, ते 2 शुक आणि सारण पाळत वरते 3 दिवस वानर सैन्यामध्ये होते, पण त्यांना कोणी ओळखलं नाही. इकडे बिभीषणजी जेव्हा रामचंद्र प्रभूकडे आले, रामचंद्र प्रभूला नमस्कार केला. प्रभूने विचारलं, परिचय दिला, पण आड पडदा न ठेवता परिचय पहा, कोण आहे तो. दुसरा जर असताना तर तिखट मीठ मसाला टाकून परिचय दिला असता. मी का तुमचा कार्यकर्ता, अख्ख्या गावात तुमचा मी एकच आहे. तुमचं बॅनर फक्त आमच्याच बंगल्यावर आहे. तुमचा फोटो देव घरात आहे साहेब? अजिबात नाही. तुमची पत्नी ज्यानं चोरून नेली ना, तो तुमचा वैरी रावण, त्याचा सक्का भाऊ आहे. इथून सुरुवात परिचयाला, आडपडदा नाही. नात दशानन कर्मय भ्राता, निशिचर वंश जन्म सुरत राहता. त्या कुळात माझा जन्म झाला मालक. जथा उलुकई तमपर नेहा, एकाच अर्ध्या चौपाईमध्ये परिचय आहे. जथा उलुकई तमपर नेहा. जथा म्हणजे कळप, उलूक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, नेहा म्हणजे प्रेम. मराठी कळते ना? हो म्हणत जा. घुबडांचं अंधारावर प्रेम असतं ना, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम. पाप प्रिय तामस देहात, त्या वंशात माझा जन्म झालाय प्रभू. प्रभूने स्वीकार केला. राज तिलक केल्याचा उल्लेख आहे. ते 2 पकडले शुक सारण बिभीषणाद्वारा आणून चिठ्ठी लक्ष्मणजींनी लिहून दिली. ते दरबारात रावणाच्या आले. रावणाने विचारलं, 3 दिन तक तपस्वी की सेना में थे, हाँ कुछ भेद मिला है? मतलब सबसे ज़्यादा ताकत वाला योद्धा तपस्वी की सेना में कौन है? बोले सबसे ज़्यादा ताकत वालों के साथ मुलाकात नहीं हुई सरकार, लेकिन सबसे कम ताकत वालों के साथ मुलाकात हुई. कौन है? जयपुर जरेव हतेव सुत तोरा, सकल कपिन महते बल थोरा. ज्यानं एकट्यानं तुमचं गाव पेटवलं आणि अक्षय नावाचा मुलगा मारला, तो हनुमान पलीकडच्या पार्टीत सर्वात कमी ताकदीचं वानर आहे. अख्खं सरकार हादरलं की सगळ्यात कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतं तर फुल पॉवर कसं असेल. आता इकडे रामचंद्र प्रभूने विचारलं, बिभीषणा काय करावं लागेल? बिभीषणजी मला समुद्राची प्रार्थना करा. प्रभू 3.5 दिवस प्रार्थना करतात. 3.5 दिवसही प्रार्थना करून समुद्र प्रसन्न होत नाही. तेव्हा प्रभूनं धनुष्याला बाण लावला. समुद्र घाबरला. माणसाच्या रूपात मोत्याचं ताट घेऊन प्रगट झाला. प्रभूनं ते ताट स्वीकारलं आणि समुद्र म्हणाले, मालक आता कमाल झाली का? मर्यादा तुम्हीच घालून देता. मर्यादा पुणी तुम्हारी किनी, तुम्हीच सांगता मर्यादा. वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जय, पर्वती बैसका न सांडावी, समुद्री रेखा नो लांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. ही तुमची मर्यादा आहे. आणि पुन्हा रागावता. प्रभूनं ते मोत्याचं ताट स्वीकारलं. समुद्रानं मनातलं सांगितलं, मालक तुमच्या 18 पद्म वानर श्रेणीमध्ये 2 इंजिनियर आहे. एकाचं नाव नळ, एकाचं नीळ. त्याच्याद्वारा पुलाचं काम करा. असं सांगून समुद्र अंतर्धान पावला. या ठिकाणी सुंदरकांडाचा पूर्णविराम झाला. इथे श्रीमद रामचरितमानस सकल कली कलशी ध्वंसणे 5म सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून लंका कांड सुरू झालं. बरं का जगदाय गुरुजी, लंका कांड सुरू झालं. पुलाच्या कामाला सुरुवात झाली. धाव उमर कडबकड बिटप बरुता आणव बिटप गिरिम के जूथा, जय रघुवीर. प्रभूच्या नावाचा जय जयकार. पुलाचं काम सुरू झालं. हे नळ आणि निळी फक्त हात लावायचे. डालो डालो डालो. हे दिवसभर डालोच्याच कामावर आहे. आणि बाकीचे बिना कांदा पोह्याचे घामाघूम झाले श्रमदानाने. मग सूर्य मावळल्यानंतर श्रम परिहाराकरता सगळे थांबले. पण हे दोघं इंजिनियर एकांतात, नळ आणि निळे, त्यांची चर्चा सुरू आहे. नळा, काय रे निळा, अरे आपण 2 भाऊ जर या रामाच्या सैन्यात नसतो तर यानं काय दिवा लावला असता रे. आपल्यामुळे चाललं पुलाचं काम, नाव तर याचंच होणार. बस इतकंच नडतं देवाला. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि अभिमानाचं कार्य आहे बुडवणे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता और डुबणे को
अभिमान. रात्री एका माशानं धडक दिली आणि पहिल्या धडक योजनेमध्ये पूल गायब झाला. बंद आहे दोन्ही. अरे कूलर चालू कर ना भाऊ. इकडचाही बंद आहे, इकडचाही बंद आहे. श्रोत्यांना आहे फॅन पण आम्हाला नाही. असं काहीतरी असू दे, असं जसं असं. ठीक आहे, ओके. हालता 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 आलं जमलं. नाही नसू द्या काय. बरं आहे, बरं येतं येतं येतं. बस बस भरपूर झालं, राहू दे. हां जमलं. रात्री एका माशानं धडक दिली. पहिल्या धडकेने पूल गायब झाला. दुसऱ्या दिवशी कुठं काम केलं तपास लागेना. सगळे तुटून पडले. त्या दोघावर बोलवा त्या इंजिनियरला. 18 पद्म वानर ते ची करत होते. हनुमानजीच्या लक्षात आलं कुछ तो बिदाल में काला. हनुमानजी पडतच आले. जय श्रीराम. अरे अपनी जात में का बंदर है, गलती हो गई, उसको छोड़ दो. हनुमानजीने मध्यस्थी केली. सगळे बाजूला झाले. नळा निळा काय मारते राय. अरे पूल का गायब झाला तेच कळत नाही. का कळत कसं नाही तुम्हाला. सिमेंट वापरलं नाही तेव्हापासून खाण्याची पद्धत होती. असं डोकं चालवायचं नाही. सिमेंट का एलएनटी का माणिकगड का चट्टीनाड. हनुमानजी जे सिमेंट सांगतात रकारा पुढे एक मकार. हे सिमेंट एका दगडावर रा लिहा रे, दुसऱ्यावर म लिहा. त्याशिवाय दगडाला दगड चिकटणार नाही. आणि मग पुलाचं काम सुरू झालं. प्रभूजी सहज पाहायला आले. त्यांनी बघितलं माझ्या नावाने दगडं तळतात पण मी कधी टाकून बघितला नाही. प्रभू गेले दूर. हनुमानजीचं लक्ष आहे. प्रभूने एक नारळ एवढा दगड घेतला, त्याच्यावर लिहिलं राम, टाकला पाण्यात बुडाला. सफरचंद एवढा त्याच्यावर लिहिलं राम, तोही बुडाला. बदाम एवढा खडा घेतला, त्याच्यावर लिहिलं तोही बुडाला. धक्का बसला. अरे हे तर वानर पर्वत टाकतात माझं नाव लिहून तरी तरतात, बदाम एवढा खडा का बुडाला. काही मर्म चुकलं असेल पण हे कोणी बघितलं नाही. म्हणजे बरं डावीकडे पाहिलं कोण नाही, उजवीकडे कोण नाही. मागं फिरून पाहिलं हनुमानजी खाली मान घालून हसत होते. अरे हे कधी आले. प्रभूला वाटलं दगड टाकायचा कार्यक्रम संपल्यावर आले असतील पण विचारावं वाटलं. हनुमंता बोला कधी आला आपण. पहिल्याच दगडाला. म्हणजे ते तिन्ही पाहिले मालक. सांगू नका कोणाला. नाही सांगणार. पण तुम्ही पर्वतचे पर्वत टाकता माझ्या नावानं तरतात, माझ्या हातून टाकलेला दगड का बुडतो. आम्ही जेव्हा तुमचं नाम लिहून दगड टाकतो मालक तेव्हा त्याला नामाचा आधार असतो, त्या आधारे तो तरतो. पण सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे तो परमेश्वर ज्याला हातातून सोडून देतो त्याचा आधार संपतो. ते तरल कोणाच्या बळावर. तो राम. अधिकम नाम इति मे निश्चिला मती तोया तू तारित अयोध्या नामना तू भुवनत्रयम. तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे प्रभू. कारण तुम्ही फक्त त्रेतायुगापुरता आहे. नाम चंद्र सूर्य असेपर्यंत. तुम्ही अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तारलं. तुम्ही अहिल्येचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. आणि एक महत्त्वाचं सांगू मालक, तुमचं दर्शन घेण्यासाठी द्वारपालासोबत वशिला लावून राजमहालात यावं लागतं. पण विशेष आहे नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. म्हणून तो राम अधिकम नाम. पुलाचं काम पूर्ण झालं. तिथे एक लिंग स्थापन केलं. त्या लिंगाचं नाव रामेश्वर. एवढ्या घाईत का स्थापन केलं हे सगळं केलं तुम्हाला. पूल रुंदीला कमी आहे. 1 बाय 1 वानर किती दिवस न्यायची म्हणून 18 पद्म वानर आहे. प्रभू पुलाच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. सगळे जलचर पाण्याच्या पृष्ठभागावर ते आले. तो जलचराचा पूल समुद्र झाकल्या गेला एवढा रुंदीचा. एकाच वेळी सगळी वानर सेना घेऊन प्रभूजी लंकेत सुबेल पर्वतावर. जा वानरांना सांगितलं फळभक्षण करा. जे विरोध करतील त्या राक्षसांचं नाक कान तोडा. फळभक्षण करू लागले. विरोध करणाऱ्या राक्षसांचं नाक कान तोडलं. नाक कान तुटलेले राक्षस रावणाच्या दरबारात येऊन सांगतायत लंकेश जिन कर नासा कान निपाता तिन रावण ही
सब बाता जिन करना सकान निपाता जिन रावण ही कही सब बाता जिन रावण ही कही सब बाता जिन करनाचा कान निपाता तिन रावण ही कही सब बाता जिन करनाचा कान निपाता तिन रावण ही कही सब बाता तिन रावण ही यही सब बाता जिन करना सकान निपाता जिन रावण ही कही सब बाता जिन करना सकान निपाता जिन रावण ही कही सब बाता सुनत श्रवण बारिती बंधाना दसमुख बोली उठा कुलाना दसमुख बोली उठा कुलाना जिन करनाचा कान निपाता तिन रावण ही कही सब बाता जिन करनाचा कान निपाता तिन रावण ही कही सब बाता सुनत श्रवण पारिती बंधना दसमुख बोली उठा अकुलाना दसमुख बोली उठा अकुलाना दसमुख बोली उठा अकुलाना दशमुख बोली उठा कुलाना। तपस्वी की सेना लंका में आ पहुंची है। तपस्वी की सेना लंका में आ पहुंचे, दहा तोंडानं बोलला रावण। आमचे वारकरी मंडळी बरीच बसलेले आहे। आता आमच्या संताच्या प्रमाणानं सांगतो। पहिलाला राम रावणासी सांगती काय निध सुरा निजलासी भूपती अवघे लंके माझी आले रामाचे दूत। कामापुरतं आमचे वारकरी खुश। एका प्रमाणात काम झालं आपला। साधू आले रे बुवा। प्रमाण म्हणताना तुम्ही दिसले नाही मला। साधू बसा, बैठ जाओ। दुसऱ्या दिवशी जमलं। प्रमुख सल्लागार जामवंतजी, बरं का उद्धवराव, चष्मा ओळखीचा आहे। जामवंत प्रमुख सल्लागार आहे। काय करावं लागेल रामप्रभू विचारतात। जामवंतने जी सल्ला दिली, मालक होता होईल युद्ध टाळा, कारण सर्वात मोठी हानी युद्धामध्ये होत असते त्या तरुण स्त्रिया विधवा होणे। जामवंताची सल्ला प्रभूला। कोण मरतात युद्धामध्ये? जवान। आणि ते तरुण मेले म्हणजे त्यांच्या स्त्रिया कुंकू पुसून जन्मभर रडतात। काहीला 6 महिन्याचे लेकरं, काही लग्न झालेले, काही नुकतेच लग्न झालेले, काही लग्न न झालेले, मायबाप म्हातारे गावला असलेले, आणि ते सीमेवर जवान रडतात तेव्हा त्यांची लेकरं पप्पा पप्पा करून जन्मभर रडतात। त्या मावल्या कुंकू पुसून रडतात, मायबाप दादा दादा करून रडतात, तेव्हा युद्ध टाळा मालक। मध्ये काय करावं लागेल? समजोता म्हणून अंगद शिष्टाई प्रसिद्ध आहे। बरं का उद्धवराव, आता तुम्ही समजून घेणे। 4:45 सगळे मोकळे करायचं आहे आपल्याला, कारण तिथेही मोठा समारोप आहे आज शेवट जालन्याला। 7 ते 10 रोज अपडाऊन आहे रोज, तरी मी मिनिट नाही चुकू दिला। आजही बरोबर झालो, 2ला बरोबर। अंगद शिष्टाई। शेवटी रावण ऐकून घेईना। तसं अंगदाने आपला उजवा पाय पुढे ठेवला दरबारात। तुझ्यासह जो कोणी माझा पाय उचलेल ना, सीता हारलो,
उड़ो रे इनका पैर उठा के फेंक दो समुद्र में, ये कोई उड़त नहीं। उठे क्यों नहीं आप लोग? कहना आसान है सरकार, करना खतरे की बात है। उनका पैर उठाने के उनके सामने सर झुकाना पड़ेगा, ऊपर से बुक्का मारेगा तो राम नाम सत हो जाएगा, बाल बच्चे वाले हैं तो मैं मार डालूंगा, आपल्या मग तिथे जाऊ। आणि मग एक एक अंगदाचा पाय उचलायचा प्रयत्न करतो, तिळाच्या दाण्या इतका पाय हालत नाही। शेवटी रावण उतरला आणि पाय उचलायला हात लावणार तर अंगदानं पाय माग, अरे माझ्या कशाला पाया पडतो, रामाच्या पर कल्याण होईल तुझं, असा जाहीर अपमान दरबारात रावणाचा करू। अंगदजी राम प्रभूकडे आले, प्रभुजी वो मेरी भाषा नहीं समझता, आपके बाण की भाषा समझेगा, युद्ध करना है। सुग्रीव जी खड़े हो गए तो तैयारी करो, कल सुबह युद्ध का प्रारंभ होने वाला है। जाहीर झालं। रावणाचे 4 सेनापती आहे, अतिकाय, अकंपन, दुर्मुख आणि दुर्वचन। प्रभूचे 4 सेनापती दधीची, ऋषमुख, केशरी आणि गवाक्ष। रात्रभर तयारी सुरू झाली। सूर्याचा उदय झाला, दोन्ही पार्ट्या युद्धभूमीवरती आपल्या आपल्या स्वामीचा जय जयकार। जमला आता। बोलिए रामचंद्र भगवान की जय। बोलिए दशानन रावण महाराज की जय। बोलिए रामचंद्र भगवान की जय। बोलिए दशानन रावण महाराज की जय। तुमच्याही पार्टीचे बरेच आहे, मग त्याशिवाय उद्धवला लढाई आहे का? हो हो, पण रावणवाले गैरसमज दूर करा। असं समजू नका की तुमच्या वेळेला लोक हात वर करतात म्हणजे रावणाच्या पार्टीचे आहे, नाही। उमेदवारापेक्षा मतदार खूप हुशार आहे। 15 दिवस ते कोणाचाच अपमान करत नाही। 4 बिल्ले खिशात ठेवायचे, खिडकीतून बघायचं, गाडी पंजाची लाव, या 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 साहेब आम्ही 1 तासानी गाडी कमळाची, या साहेब आम्ही तुमचे। 1 तासानी गाडी घड्याळवाली, साहेब आम्ही तुमचे। धनुष्यबाण साहेब तुमचे। दिवसभर खुश करतात सर्वांना, काय करायचं ते त्यांच्या मनात असते। असं समजू नका तुमच्या वेळेला हात वर केले यांनी म्हणे रावणाच्या पार्टीचे आहे, अरे तुम्हाला खुश केलंय ते आमच्याच पार्टीचे आहेत। पुन्हा एकदा रे, बोलिए रामचंद्र भगवान की। बोलिए दशानन रावण महाराज की। लखन लाल की, महाराज पवन सुत हनुमान की, सुग्रीव महाराज की, सुख महाराज, अंगद महाराज की, नल महाराज की, नील महाराज की, जामवंत महाराज की, अहिरावण महाराज, दधीची महाराज, ऋषमुख महाराज, दुर्मुख केशरी महाराज, दुराचार गवाक्ष महाराज, कश्यप महाराज की, कात्यायन महाराज की, गौतम महाराज, मार्कंडेय महाराज। मर गए सब। फक्त कोणी उठून उभं राहू नका, हे ऐकायचं आहे। काही ठिकाणी कुठं लढाई चालली म्हणून पाहायला उठतात लोक। पंढरपूरला एकदा कथा चालू होती, 2 म्हातारे कथा झाल्यावर भेटले, बाबा लढाई चालू वाटी, असं वाटायचं की शेजारचं नरड दाबाव, असं करू नका। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय
सावधान 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 आक्रमण गरजई तरजई भालू कपीसा जय रघुवीर कोसलाधीसा जानत परम दुर्गयति लंका प्रभु प्रताप कपि चले असंका तो गरजही तरजही भालुक पैसा जय रघुवीर को सलाधीसा जानत परम दुर्गा तिलंका प्रभु प्रताप कपिसले सशंका बाजई फेरी न पीरी अपारा सुनिका दरउर जाई तरारा देखी न जाई कपिन के डट्टा यति विशाल तनु भालु सुभट्टा जानत परम दुर्गा तिलंका प्रभु प्रताप कपिसले सशंका लंका भयउ कोलाहल भारी सुना दसानन अहंकारी चले निशाचर निकई पराई कल पवन चिमि घन समुदाय आहाकार भयउ पुर भारी रोवई बालक आतुर नारी लेकिन भगन तेरी डिडाई तेरी दिशा सरसेन बुलाई आए की सकाल के प्रेरे सुधावंत सब निश्चर मेरे राम प्रताप प्रबल कपि जूथा मर्दई निश्चर सुबट परूता चढ़े दुर्ग पुनि जहत वानर जय रघुवीर प्रताप दिवाकर तो सुबट सकल चारी दिशि गाओ धरि धरि भालु की सब गाओ हस कई अड्डा ससट कीना गृह प्यार विधि दीना कपिलीला कर लीलई डरावई जहम चंद्र कर सुजच सुआवई पुनि कर गई कंचन के खंबा कड़ी करी उत्पाता रंभा हस कई अड्डा ससट कीना गृह प्यार विधि दीना चले निशाचर आय सुमागी कई कर पिंड बाल सब सांगी आपले साहेब आले गरज परे रिपु कटक मझारी लागे मरत भूज बलबारी कावू लात चपाटन कावू भजविण राम सोई पल पाऊ चले निशाचर आय सुमागी कई कर पिंड बाल सब सांगी इतरावण उतराम दुहाई जय जय परी लराई भागत पट पट कई धर धरणी करई भालू कपि अद्भुत करणी कई पद डारई सागर माई मकर उरक जप धरि धरि खाई कटकटाही गोटिन भटकर जही दसत काट ओट ही अजतर जही दान। इतरावण उतराम दुहाई जय परी लराई निसा जहानी कपि चारउआणी आय जहा कोसलादान राम कृपा करि चितवा सबई भये विगत श्रम बानर तबई हुआ दसानन सचि हंकारे सब सन कयसि सुबट जे मारे आधा कटक कपिन संहारा कवो वेगिका करन विसारा आधा कटक कपिल संहारा सूर्यास्त हो इनका युद्ध विराम कहा जाता है आधी सेना खलास रावण की आता रावण डोक्याला हात लावून बसला इंद्रजीत आला उदास क्यों पिताजी अरे तपस्वी बलवाला लगता है आधी सेना तो एक दिन की लड़ाई में खलास मैं जिंदा हूं पिताजी दुनिया जानती इंद्र पर विजय मिलाना इंद्रजीत मैं जाता हूं युद्ध म्हणून देखता हूं करून माई का लाल मेरे सामने युद्ध करण्यात निश्चिंत रहो बरं वाटलं पप्पाला रात्र संपली रात्र लगेच संपत्ती भाऊ कथेत काळजी करू नका सूर्योदय झाला आणि इंद्रजित युद्धाला आला मैदानात उभा राहून आवाज देऊ लागला इंद्रजिताचा आवाज माहिती आहे का पहिल्यांदा 4 नावं घेतली त्याने एवढी वेळ नाही आपल्याकडे सुनील पाटील उरकून घ्यायचं आहे 4:45 आता काय राहिला अर्धा तास बरोबर करतो तुम्ही काळजी करू नका तसं तर अख्खं रामायण मी अर्ध्याच मिनिटात सांगतो ऐकायचं तुम्हाला अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन बड़े बेटे राम जी को राज गद्दी मिल राज गद्दी छिन ली कई माने भरत बेटे राम जी को बनवास जाना पड़ा उनका भाई सीता लखन तलाश करते प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन रावण को मार डाला अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ 20 सेकंद में चिंता करू नका बरोबर मोकळे करतो 5ला तुम्हाला उदरा पुन्हा ठेवू आपण वर्दळीहून आले आमचे नागरे साहेब
इंद्रजित युद्धभूमीवर. काय तपस्वी, अरे काय तपस्वी का छोटा भाई लखन, वो काय मेरा गांव जलाने वाला बंदर हनुमान, अरे वो काय घर भेदी भिरू चाचा बिभीषण, आशा रखता मैदान छोड़ के भाग रहा है. सावधान. इंद्रजित के साथ एका वानराच्या डोक्यात 10 बाण मारले इंद्रजितानं. सब भालू बानर घबरा गए. रामचंद्र बोले लखन साधारण योद्धा नहीं, इंद्र पर विजय मिलाने वाला इंद्रजित है, आपको ही जाना होगा, आशीर्वाद दो भैया. आय सुमहागी राम पही, आय सुमहागी राम पही, अंगदादिक पिसाथ, आय सुमहागी राम पही. लखनलाल, अरे मजा है, मैं आ रहा हूं इंद्रजीत, तुम्हारी राह देख रहा था लखन. दोनों का युद्ध. सावधान सावधान. जेव्हा युद्ध प्रारंभ झालं थोड्याच वेळात इंद्रजित घाबरला. इंद्रजित ने सोचा लखन साधारण योद्धा नहीं, मुझे मार डालेगा. अंतिम प्रयोग जिस शक्ति का करते वीर लोग, उस शक्ति का नाम है वीर घातिनी. वीर घातिनी छाडसी सागी, तेज पुण्यलची मन उर लागी, मूर्छा भय शक्ती के लागे. तब चल गए हूँ निकट भय जागे, मूर्छा भय शक्ती के लागे. बस एवढ्या लवकर का शक्ती लागली हे कळलं तुम्हाला, समजून घेणे. हा उडा उसको, उचलल्या जात नाही. सूर्य मावळला, रामचंद्र टेन्शन मध्ये आहे. प्रत्येकाजवळ चौकशी चालू झाली. अरे नल नील जामवंत जी सब आए, लखन कहाँ है? अभी तो युद्ध विराम सब आते हैं. तो लखन भैया नहीं, इंद्रजित के साथ युद्ध करने गया है. कहाँ है? जाओ तलाश करो. आणि मग सगळे येतात. पाहिलं ते दृश्य, हनुमानजीनं अलगद उचललं, लक्ष्मणाला प्रभूच्या मांडीवर आणून झोपवलं. सूर्य मावळला, सगळी वानरं भोवताल बसली आणि प्रभूनं लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेऊन जेव्हा हात फिरवायला सुरुवात केली, नागरे साहेब जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे. आज हुनके देव देव रडू लागला भावासाठी. तोंडावून हात फिरवताना रामचंद्राला 14 वर्षे लक्ष्मणानं केलेल्या सेवेचा दिवस न दिवस आठवू लागला. अगाध बंधुपणाची सीमा. भावार्थ रामायण. तुवा दाविली सख्या उत्तमा, अरे माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागे नवमास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष, निराहार राहोनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. सगळी वानर रडतात. बिभीषणजी म्हणाले, प्रभू रडू नका. आमच्या लंकेमध्ये एक सुषेण नावाचा वैद्य आहे, त्याला जर आणलं तर होईल फायदा. काऊन जायगा म्हणजे हनुमानजीने उड्डाण केलं. सुषेण वैद्य झोपला होता. हनुमानजीने विचार केला, जागा केलं तर हा कायद्यावर बोट ठेवणार आहे. हा म्हणणार आहे पलीकडच्या पार्टीचं कोणी मेलं तरी औषधोपचार करा, आम्हाला येता येत नाही, आमच्या सरकारचा कायदा असा कायदा सांगेल. म्हणून डॉक्टर जागा करायचा नाही, बिछाण्यासहित उचलायचा. वाकले हनुमानजी, उचलणार. डोक्यात आलं घोटाळा होईल. तिथे गेल्यावर हा म्हणणार आहे जल्दबाजी की हनुमानजी पुरी दवा या तो घर में रह गई. अमक्या कपाटात राहिलं, गोदरेजच्या कपाटात बाटली औषधाची, तिथं राहिलं इंजेक्शन, तिथं राहिलं गोळाचं पाऊल. हेलपाट्यात रात्र जाईल, त्यापेक्षा दवाखान्यासह डॉक्टर उचलावा. मग ग्रह समेत लाय हो तुरंत. तपासलं, प्रभू तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला. मग औषध माझ्याकडे नाही, सांगा ना मिळते कुठं? तृणागिरी. पण अडचणी एक आहे, सूर्योदयाच्या आत औषध आलं तर फायदा. सूर्याचं पहिलं किरण पडलं की वनस्पती मृत अवस्थेत असते दिवसभर, तिचा फायदा नाही. म्हणून हे सूर्याचं पहिलं किरण पडायच्या आधी औषध इथं पोहोचलं पाहिजे. ते द्रोणागिरीवर आहे. कौन जाएगा म्हटल्यावर हनुमानजीने उड्डाण केलं.
जय श्री राम। प्रभु म्हणा, हनुमान सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में, हनुमान सूरज निकलने के पहले आना। हनुमान जी बोले चिंता मत करो भगवान, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा। हे बरोबर आहे का? मी स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हालणार नाही, तू कोण लागला? तसं मैं सूरज निकलने के पहले आऊंगा नहीं म्हणत, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा। कैसी बातें करते हो? सोच समझ के बोलता भगवान। जब मेरा जन्म हुआ तो मेरी माँ अंजना को कहा था भूक लगी तो माँ अंजना ने कहा जाओ बेटा पका हुआ फल खाओ, तर मी पूर्व दिशेकडे पाहिलं, सूर्याचा उदय झालता, मला वाटलं पिकलं सफरचंद आहे, ते खायला धावलो तेव्हा लहानपणी प्रात समय रवी भक्षली होत तीनव लोग भयो अंधियारो, म्हणून ते मला हादरतंय, तिकडे 2-4 महिने लागू द्या मालक, सूर्य माझ्या नादी लागणार नाही, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा, जाओ बाबा। मग तो कालनेमी राक्षस समजून घेणे, उदार अंतकरणाच्या श्रोत्याने समजून घेणे, मला क्षमा करणे हिला द्रोणागिरीवर सगळ्या वल्ली सारख्या औषध बदलून घेतलं तर पुन्हा हेलपाड्यात रात्र जाईल म्हणून द्रोणागिरी उचलला। इथे काही लोक म्हणतात हनुमानजी बुद्धिमताम वरिष्ठम, मग त्यांना औषध वळखता आलं नाही, वळखता आलं होतं, मग द्रोणागिरी का उचलला? बुद्धिमताम वरिष्ठम म्हणून द्रोणागिरी उचलला। हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला की आता लंकेमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, लढाई चालू आहे, आज लक्ष्मणाच्या जीवात धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छेत येऊन पडेल, दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानात उचलून तिथं नेऊन काला झाल्यावर आणून ठेवू, याला म्हणतात बुद्धिमताम। म्हणून द्रोणागिरी जो आणला येत असताना भरताने बिगट टोकाचा बाण मारला, तिथे प्रतिबंध झाला, शेवटी मध्यरात्र होऊन गेली। इकडे प्रभूची रडारड सुरू झाली, पुन्हा भरतजीनं त्या बिना टोकाच्या बाणाने उड्डाण करून दिलं आणि करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन व्हावं तसा आवाज वरून आला, जय श्री राम। प्रभुजी रोना नहीं, अपना हनुमान आया है। त्या द्रोणागिरीची वल्ली तो सुशन वैद्यानं वैकली, तो रस पिळला, लक्ष्मणाच्या मुखात परिणाम झाला, लक्ष्मणजी उभे झाले, लक्ष्मणाचा हात धरला, प्रभूनं हनुमंता पुढे नेलं, हनुमानजीनं खाली मान घातली आणि भावाचा हात धरून रामचंद्रजी उभे। लखन, इनको पहचानता क्या तू? ये तो अंजना का बेटा हनुमान है, ये अंजना का बेटा हनुमान है, मत दुनिया का मालिक श्री राम, आपको इनके सामने खड़ा क्यों किया लखन? क्यों किया भैया? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती। ये हनुमान नहीं होता तो मुझे जिंदा नहीं मिलता, तो मैं सुमित्रा जी को उर्मिला जी को क्या मुंह दिखाता। हनुमान जी गिर पड़े, चरण में इतना बड़प्पन क्यों दे रहे? मालिक सब आपकी कृपा से हुआ आहे। हे गुप्तहेरा करवी रावणाला कळालं लक्ष्मण सजीव झालेला आहे म्हणून रावणानं कुंभकर्ण जागा केला, वेळ कमी असल्यानं तो लगेच जागा झाला। नागरे साहेब चिडला, क्यों जगाया? चिल्ला मत, तपस्वी की सेना लंका में आ पहुंचे, क्यों? मैंने उसकी पत्नी सीता चुरा के लाई। सीता तो जगदम्बा है, जगदम्बा हरिलीनी शट चाहत कल्याण, तेरा कल्याण नाही होगा। रावणाला वाटलं हे असं शहाणपण सांगू लागलं, माझ्यातर्फे काय लढाई करणार आहे, आणि म्हणून त्याला बिघडवण्यासाठी कंट्रीचा ट्रक बोलावला आताच्या भाषेत, तेव्हा रेड्यांवरती पखालीत मदिरा, जशी माणसं एका हातानं कांद्याची भजी चावून खातात आणि मग 90 वत्तात, इथे रेड्यांवरती मदिरा पखालीत आहे। कुंभकर्णाची पद्धत सांगतो, भजी उचलल्यासारखा शिंग धरून रेडा उचलायचा, रेडा चावून खायचा आणि मग पखालीतली दारू प्यायचा, महिषा खाई मदिरा पाना, आणि मग फुल झाला, फुल झाल्यावर मग गर्जना, गरजा वज्रघात समाना। भैया अकेला जाता हूं, मेरे साथ सेना मत भेजो, देखता हूं तपस्वी को, काजळ्याच्या पहाडासारखा विशाल देहधारी कुंभकर्ण एकटा निघा। कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मंदिर निरंगा, कुंभकर्ण दुर्मंदिर निरंगा, चला दुर्गतची सैन संगा, चला दुर्गतची सैन संगा, चला दुर्गतची सैन संगा, चला दुर्गतची सैन संगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मंदिर निरंगा, कुंभकर्ण दुर्मंदिर निरंगा। विभीषणाला विचार, वो कौन अपनी तरफ आ रहा? ओ मेरा भैया कुंभकर्ण अकेला आता है, पुरुषना को काफी है। जेव्हा युद्धाला सुरुवात झाली, कुंभकर्णानं अनेक वानर मारली, प्रभूनं 3 बाण सज्ज केले, 2 बाणाने भुजा उडवल्या आणि एका बाणानं शिरच्छेद। कुंभकर्ण मरता मरता अनेक वानर मारून मेला।
अतिकाय मेला, अकंपण मेला, दुर्मुख मेला, दुर्वचन मेला, इंद्रजिताने यज्ञ केल्याचा सुगावा लागला. बरं काय लक्ष्मणासह त्या डोंगराच्या दरीमध्ये यज्ञाचा विध्वंस करायला आले. यज्ञाचा विध्वंस केला, तिथे युद्धाला प्रारंभ झाला आणि लक्ष्मणाच्या द्वारून इंद्रजिताचा नाश झाला. पुढे 5 दिवस युद्ध एकट्या रावणासोबत आहे. शेवटचा दिवस, शेवटचा बरं का उद्धवराव. रावण रथात आणि आपला जगाचा बाप बिना चपलाचा उभा. रावण रथी बिरत रघुवीरा, नाथन पद नाही बिनु पदत राहना, वगैरे 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 मध्ये कळू. ए तपस्वी, आप जैसे बहुत तपस्वी हमारे बंदीवास में गिरे हैं. प्रभु बोले तीनों में से कौन हो? गुलाब का फूल फणश्याम, जो बकवास करते हैं, करके नहीं दिखाते, गुलाब के फूल जैसे होते, गुलाब को फूल आता फल नहीं. जो करके दिखाते, बकवास नहीं करते, फणस जैसे होते, फणस को फल आता फूल नहीं. जो करके भी दिखाता है, बकवास भी करता है, आम जैसे होता है, आम को बहर आता और फल भी. तो तीनों में से कौन? तपस्वी. व्यास गद्दी नहीं, मैं प्रवचन सुनने नहीं आया हूं. लखन जी बोले भैया सुनाने लायक नहीं, उड़ाने लायक है, मार डालो इसे. तो रामचंद्र जी ने देव कार्य करने के लिए, ऋषियों के बंद पड़े हुए यज्ञ पुनः जगाने के लिए, आश्रम के स्वाध्याय को नया जोश देने के लिए, आर्य संस्कृत चेतन बनाने के लिए, गाय की कत्तल को रोकने के लिए सारंग पर 21 बांध चढ़ाए. समुद्र खलबलाने लगा, नदियों का बहाव बदल गया, सूर्य का रथ डोलने लगा, धरती नौका डोलने लगी, हिमालय की चट्टानें टूटने लगी, वृक्ष की पत्तियां झड़ने लगी, बड़े बड़े साधु की समाधि टूट गई, पूरा वातावरण बदल गया. रामचंद्र जी ने 20 बाणों से 20 भुजाएं काट डाली, 10 बाण से 10 शीश उड़ाए, 31वां बाण नाभि में मारा. रावण पहली और अंतिम बार धरनी पर गिरते हुए बोला, हे राम. बोलिए रामचंद्र भगवान की जय. वेळ नसली तरी 1-2 मिनिट हात वर करून भजन. उभं नाही राहायचं आता. 2 मिनिट हात वर. चलो, आनंद झाला, मेला रावण. हरे राम 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 सीता सर्वाणी राम हरे राम 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 सर्वाणी म्हणायचं रे. राम. अरे राम राम राम. हात वर, हात वर. हरे राम जरा टाळीचा आवाज, टाळीचा एक साथ. राम राम हरे राम 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 सीता राम राम. अरे राम 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 सीता. हरे राम 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 सीता ठीक आहे. सगळे ओके आहे, सगळे ओके आहे. आता एवढी वेळ आपल्याकडे नाही. बायका 80,000 होत्या रावणाच्या, आणि एवढ्याही रडत असतील का नाही उद्धवराव? 80,000 बायका रडत होत्या ना. बरं, समजूत घालायला एकटा धीर, हा बाप बिभीषण भाऊजी. वहिनी रडू नका, वहिनी रडू नका, वहिनी रडू नका, वहिनी. मी का थांबलो? हे वाक्य 80,000 वेळा म्हणून दाखवा. मृग नक्षत्र लागत म्हणून सबर रोवई राणी. 5 सेकंदमध्ये संपला कार्यक्रम. सगळा अग्नीच्या साक्षीनं सीतामाईचा स्वीकार, लक्ष्मणाच्या द्वारा बिभीषणाचा राजतिलक, बिभीषणाच्या द्वारा रावणाची उत्तरक्रिया, इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षा वानर सजीव. सर्वांना नमस्कार केला, वानर निघून जातात. आता प्रभू म्हणाले, लक्ष्मणा, आज सूर्य मावळेपर्यंत अयोध्येत पोहोचलो नाही तर भरत जिवंत दिसणार नाही, कारण शेवटचा दिवस 14व्या वर्षाचा. हे ऐकलं, बिभीषणजी पुढे आले. काळजी करू नका, आपल्याकडे व्यवस्था आहे. पुष्पक विमान आहे. विमान सज्ज झालं, विमानामध्ये
14 VIP बसले नागरे साहेब, 14 VIP. नावं सांगतो मी: नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष, राम, लक्ष्मण, सीता, बिभीषण. मोजले ना तुम्ही? हां, ठीक आहे. VIP 14. विमान उड्डाण झालं. काही ठिकाणी थांबल्याचा उल्लेख आहे. भारद्वाजीच्या आश्रमात विमान उतरलं. भारद्वाजीने नमस्कार केला आणि तिथे प्रभू म्हणाले, हनुमान, मेरा भाई भरत नंदीग्राम में तप करता है, जाओ उसको कहो कि तुम्हारे भैया रामचंद्र आने वाले हैं. इकडे भरतानं हिशोब केला, शेवटचा दिवस 14व्या वर्षाचा दादा आले नाही सूर्या मावळेपर्यंत, तर मी अग्नीत उडी घालून प्राण देईल म्हणून सरपणाचा ढीग रचला. फक्त उडी घातली नाही, पेटवला नाही, एवढंच. हे याच्यासाठी ऐकायचं आहे. बरेच भाऊ इस्टेटीसाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात. हा सावत्र म्हणतो दादा आला नाही सूर्य मावळेपर्यंत, चिता पेटून उडी घालतो. रामायण यासाठी ऐकायचं. हनुमान जी आले. जय श्री राम. आप शुभ संदेश देने आया हूँ भरत जी, तुम्हारे भैया दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं हनुमंताच्या भोवताल भरतजी नाचले, पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. मारुतीराय, या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, आरती ओवाळल्या जाईल. दादा आणि वहिनीचं, राजा राणीचं रूप एकदा या डोळ्यानं मी पाहिल ना, हे पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. एवढा आनंद झाला. भरतजी पळत गेले राजवाड्याच्या पुढे. माताजी, बस माई कौशल्यानं आवाज ओळखला, माझ्या भरताचा आवाज आहे. आला कसा नंदीग्रामातून? आई बाहेर आली. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे सब अपराध माफ करके दोपहर तक अयोध्या में पधारने वाले है माँ. एवढ्या शब्दानं माय कौशल्या रडू लागली. भरतजी जवळ आले. आई, माझा दादा 14 वर्षांनी येतो, तुला आनंद नाही झाला का? झाला बाळा. मग रडतेस? रडण्याचं वेगळे कारण आहे बेटा. आज तुझ्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली रे. त्यांची इच्छा होती राज तिलक बघायची, ते जर असते तर नाचले असते. एवढ्या शत्रुघ्न आला. अरे सुदान, अयोध्या को सजाओ, भैया दोपहर तक आने वाले हैं. अयोध्या सुशोभित करण्यात आली. इकडे वापस आले हनुमान जी. प्रभूजी जल्दी चलो. विमान उड्डाण झालं. अलीकडे आलं. कुबेराची संपत्ती ते विमान. अलीकडे आलं गंगेच्या. तो 14 वर्षापूर्वीचा गोहक भेटला, त्याला कडकडून भेटले प्रभू. विचारलं, तो दिसत नाही लंगोटीवाला? अरे परिस्थिती बिकट होती, त्याचे 2 लेकरं उघडते. कशामुळे दात काढत रे तू? ते कानाला लावून घेतलं आणि कोणी बोलतं का तुझ्यासोबत? आले का इथं पोट तिडकीनं चाललंय माझं, कसं उरकतंय, दात काढतो तू? तू काही रामायणात नाही दिसत. माझे 5 दात 2 पाहिजे. त्या दिवशी एक होतं तसंच. पुढे ते त्यांच्याच नादात असतात. ठीक आहे, हा ठीकच आहे म्हणावं लागतं. मग चालतं. नागरे साहेब, एवढा प्रचंड जनसागर आहे, वाटतं तुम्हाला माणसं बसले? अरे दुसरा कार्यक्रम असता तर एवढी शांतता ठेवायला किती पोलीस लागतात, अनुभवलं ना तुम्ही? इथं शांतता ठेवा म्हणायची गरज नाही, कारण हे सगळे अंतकरणापासून ऐकण्यासाठी आलेले श्रोते आहे.
किती टाळ्या वाजवल्या तरी पावणे पाचच्या पुढे जाणार नाही हे लक्षात ठेवा. ते नाही चालत. अजून वन्स मोर चालूच आहे मला, पण मी वेळ सांभाळतो. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. ते लाड नाही चालत. झालंय तो गोहक दंडवत घातला त्यानं. गरीब को भूल गए भगवान? नहीं. 14 साल पहले आपके पास कुछ नहीं था तो जाना गंगा पार खडे 3 जणे, जाना गंगा पार खडे 3 जणे. 14 वर्षापूर्वी काही नव्हतं तर माझी प्रार्थना करत होते, नावाड्या मला नावेत बसून ने बाबा. आणि आता बिभीषणाचं विमान भेटलं तर गरीबाच्या फुटक्या नावेला विसरला नाही. विसरलो नाही. आल्या आल्या तुझीच आठवण केली. विचार, आठवण आहे तुम्हाला? फिरती बार जब तुम आवा सो प्रसादमय श्रीधरी लेवा. जेव्हा वापस याल तेव्हा जे द्याल ते मी घेईल म्हणून. हो, धन दौलत काय, राज्य इस्टेट सत्ता ते नाही पाहिजे. माझी बायकोन मी, आमची दोघांची इच्छा आहे असा हिरा ज्या जन्मभूमीनं जगाला दिला त्या अयोध्येचं एकदा नवरा बायकोला दर्शन घ्यायचं आहे मालक. दुसरी काही इच्छा नाही. जर विमानात जागा नसल एका कोपऱ्यात नवरा बायको बसतो. प्रभूचे डोळे भरून आले. अरे सगळे VIP उभे करतो पण दोघा नवरा बायकोला सीट देतो. प्रभूला हे सांगायचं आहे जे मला लाकडाच्या नावेत बसवतं बदल्यात मी त्याला माझ्या विमानातही घेत असतो. हे यथामाम तथैव. विमान उड्डाण झालं. अयोध्येच्या सीमेवर उतरलं. ते कुबेराची संपत्ती नमस्कार केला. विमान निघून गेलं. या ठिकाणी लंकाकांड पूर्ण झालं. आता उत्तरकांडाला सुरुवात झाली. प्रभूनं ती माती कपाळाला लावली आणि प्रभू पुढे निघाले. आता मिलनाचे प्रसंग पहा. तिकडून सर्वात पुढे वसिष्ठ, इकडून रामचंद्र. पहिलं गुरु शिष्याचं मिलन आहे. धनुष्यबाण खाली टाकून दिला आणि दंडवत घातला. वसिष्ठजीने कडकडून मिठी मारली आणि विचारलं, राघव धनुष और बाण नीचे रखकर मुझे वंदन क्यों किया? जब तक दुर्जन मारने के थे तब तक शस्त्र संभाल संभाल के रखा था. अब दुर्जन मारने का काम पूरा हुआ है. अयोध्या में राम राज्य लाना है तो राम राज्य शस्त्रों से नहीं शास्त्रों से आता है. अब शस्त्र नीचे रख देता हूँ और आप जैसे शास्त्र को वंदन करता हूँ. आता पुढचे प्रसंग पहा. तिकडून सर्वात पुढे मिलनाचे प्रसंग आहे ना आज. अक्रूरा नेऊ नको भगवान मथुरेला. बसा जॅकेट वाले बिगर जॅकेट वाले बरोबर आले त्या प्रसंगाला. हे बसा. हा हा बैठ जाओ खाली, बैठ जाओ खाली. ते आले नाही का सोपान शास्त्री? याचं एक स्पेशल कॉलेज असलं पाहिजे. कोण्या वेळेला कोणता शब्द. त्याच्याकडे किती रागावून गेलेला माणूस बर्फासारखा थंडगार करणार ते एका वाक्यात. हे कुठं शिकलं आम्हाला नाही समजत अजून. मी म्हटलं आता वेळ थोडी आहे, सोपान कसं करायचं? अर्धाच तास करा बाबा. म्हणजे मला 1 तास करायचं, ते अर्धा याच्या पुढं पाऊल दो. बरं 2 पावलं पुढं. नाही तर नुसती आरतीच करा बाबा. लय माणूस हुशार, लय पार आईस्क्रीम केला आमचं. अर्धाच तास. मी म्हणलं 1च तास नाही, अर्धाच तास करा बाबा. हे उगच देवाना हात धरला का त्याचा? सोपानाचा हात धरी. ठीक आहे. मिलनाचे प्रसंग तेवढ्यात अक्रूर बाबा, पुरुषोत्तम बाबा, सगळे बाबा आले. ते मिलनाच्या वेळेला आले त्याबद्दल बरोबर. इथून दिसेल तुम्हाला चित्र. तिकडून सर्वात पुढे भरत, इकडून राम. 2 बंधूचं मिलन. भरतजी घाई आले. दंडवत घालण्याच्या होते. रामचंद्र तेवढ्या चपळीनं जातात. भरताला कडकडून मिठी मारली. भरतानं डाव्या खांद्यावर मान टाकून जे रडणं सुरू केलं
रडून रडून प्रभूचा डावा खांदा अश्रूनं भिजवून काढला. प्रभूचा हात भरताच्या डोक्यावर आहे, भरताचं डोकं प्रभूच्या खांद्यावर आहे. हे सावत्र भावाचं प्रेम पाहून अख्खा समाज रडू लागला. राम रडत नाही, पण डोकं हल्ल्यामुळे हात घसरला. पाठ उघडी होती भरताची, आणि जेव्हा पाठीवर हात गेला आणि मग जगाच्या बापानं हंबरडा फोडून रडणं सुरू केलं का नुसते हाडं लागले भरताच्या हाताला. भरत कितना दुबला हुआ रे, अरे क्या हालत करके रखे मेरे लिए. पकडलेली जरा पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. आता शत्रुघ्न आला. बापाच्या गळ्याला मुलगा बिलगून रडतो तसा शत्रुघ्न रडू लागला. दादा, वनवास मी भोगलाय, मला विचारा वनवास कशाला म्हणतात. मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो. बाप मेल्यावर काय दृष्ट लागली दादा. वडील गेले, 2 भाऊ वहिनी तुम्ही वनवासात गेले. भरत दादा सोबत वापस आलो. भरत दादा मला सोडून गेला. 14 वर्षे एकटा रडत होतो दादा. कधी बापाची आठवण यायची, कधी तुमची 2 भावाची आणि वहिनीची आठवण यायची, कधी भरत दादाची आठवण यायची. एकटा राजमहालात रडायचो. 14 वर्षे माझे अश्रू पुसायला कोणी नव्हतं. वनवास मी भोगला दादा. पुन्हा वनवासात जाण्याची वेळ आली तर मी जाईल, तुम्ही भाऊ थांबा सगळे. शत्रुघ्न लक्ष्मणाचं मिलन, सर्वांचं मिलन झालं. सर्वांची इच्छा होती प्रभूने आम्हाला भेटावं. अमित रूप भयऊ भगवान, अनेक रूपाचे झाले अक्रूरजी. सर्वांना प्रभू वैयक्तिक भेटले. आता माता मिलनाचे प्रसंग आहे. डावीकडे कैकेयी सरळ रेषेत सुमित्रा, इकडे उजवीकडे कौसल्या. सर्वांना वाटत होतं की राम कौसल्याकडे जाईल, पण रामानं कैकेयीच्या दिशेनं पावलं टाकल्याबरोबर सगळी चर्चा सुरू झाली. तिकडे कशाला, तिचं तोंड तरी बघाव का, तिच्याकडे जातोच कशाला देव. काही टोचून बोलायचे, जाऊ द्या. 14 भागलं नसल ना रे, 28चा वनवास करायला चालला असेल, तिकडे जातोच कशाला. तरी प्रभू कोणाच्या चर्चेकडे लक्ष देऊन पावलं टाकली. तोपर्यंत कैकेयी उभी आहे आणि कैकेयीला पश्चाताप झाला. खाली बसली, रडू लागली. का कैकेयीनं विचार केला, बापरे, 9 महिने 9 दिवस ज्याला उदरात बाळगला, त्या भरतानं संबंध तोडला. 9 महिने 9 दिवस ज्याला पोटात ठेवलं, तो 14 वर्षे झाले आई म्हणत नाही. ज्याला 14 वर्षाचा वनवास दिला, तो स्वतःच्या आईकडे गेला नाही, माझ्याकडे येतो. केवढं अंतकरण माझ्या रामाचं. पश्चाताप झाला. प्रभूनं हनवटीला हात लावला. मेरे तरफ देखो माँ, ऐसा बेटा दर दर भटकाया, ऐसी मत कर माँ, अगर तू नहीं भेजती तो 8 बातों का पता नहीं लगता. तात स्नेह भरत महिमा पौरुषम वायुषुणो सत्यम चापी प्रभृपती कापी सौमित्री भक्ती सीता सत्वम वैरिनाम वैरी भावा येत सर्वम तव चरणयो मातृदेशे प्रसाद. या 8 गोष्टी जगाला तुझ्यामुळे कळल्या माते. नंतर सुमित्रा माईचं दर्शन, मग कौसल्या माई. लक्ष्मणजी वंदन करतात. प्रभूनं 4 पाटं मांडले. 3 पाटावर सोपान काका 3 भाऊ बसवले. 1 पाट मोकळा ठेवला. 3 भावांना आंघोळा घातल्या आणि स्वतःची आंघोळ स्वतः करू लागले. तेव्हा भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, दादा आम्हाला आंघोळा घालताना तुमची तुम्ही करता. हो, कारण मी राजा आहे. मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो भरता, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी राजा नसतो. आज तुम्हा भावंडांना आंघोळा घालून प्रजेच्या सेवेचा शुभारंभ करतोय. 14 वर्षापूर्वीची वस्त्रअलंकार. आज सिंहासनावर प्रभू विराजमान. सीता राम राजा राणीच्या रूपात. भरतजीच्या हातात छत्र, लक्ष्मण चौऱ्या ढाळतात. हनुमानजी आपल्या पद्धतीनं बसलेले आहे. कुंकवाचा करंडा वसिष्ठजीच्या हातात आहे. आरती माय कौसल्या. पहिला कुंकुम तिलक केल्या बरोबर अक्रूरजी सर्वांनी जय जयकार केला. बोलिए राजाधिराज महाराज रामचंद्र भगवान की जय. बरं का सोपान काका, झाला राज्याभिषेक. ते काही गुलाल टाकू लागले. सीतामाई रागावल्या वगैरे. 1 महिना आनंद राज्याभिषेकाचा चालू होता. मग निरोप समारंभ. 4ही भाऊ वाटे लावायला नगराच्या बाहेर रडारड सुरू आहे. अंगद हृदय प्रेम नहीं थोड़ा, फिर विलुकी प्रभू की ओरा. तुलसीदासजींना विचारलं, आप लवंकुशा कांड की कथा नहीं सुनाते बाबा? नहीं. क्यों? बिछड़े हुए मेरे माँ बाप इकट्ठा सिंहासन पर आकर बैठे हैं. अब दोबारा मेरे माँ बाप को बिछोड़ना नहीं चाहता. राज तिलक के खुशी में कथा को विराम देता हूँ. म्हणून हे रामायण, तुलसी रामायण, राम राज्याभिषेकामध्ये पूर्ण विराम आहे. काकभृशुंडी गरुडजी 7 प्रश्नाची उत्तरं दिली. गरुडजी वैकुंठाला निघून जातात.
कथा चालू आहे प्रयाग क्षेत्रामध्ये. शिवपार्वतीचाही संवाद थांबलेला आहे. आत्तापर्यंत काही अपराध घडला असेल त्याच्याकरता एक मंत्र आहे, हरये नमः. सर्वांनी म्हणायचं, हरये नमः, हरये नमः हरये नमः, हरे नमः हरये नमः. हरे नमः. नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ. म्हणून आमचे हरिभक्तिपरायण काशीनाथ महाराज पाटील हार्मोनियम वादक मुख्य गायक 35 वर्षापासून माझ्याचं. दुसरे सहगायक रोहिदासजी महाराज जगदाळे, त्यांनाही तितकेच वर्ष झाली. एक म्हातार कोल्हाटी समाजाचा लाखे बाबा तबला वाजवायला असायचा, तो थकला. 95 चालू आहे, त्यात दिसत नाही. दुसरा कोण सापडेल म्हणून तिकडे MP मध्ये आमचं रामायण होतं तेव्हा हे सापडलं, अश्विन कुमार. आता आम्हाला धोका नाही, त्याला महाराज बदलावा लागेल, मला काही तबला बदलावा लागत नाही, कारण ते माझ्यापेक्षा निम्यातच आहे. ठीक आहे, आनंद आहे. दररोज आपण हनुमानजीला बोलवत होतो, आज परवानगी. कथा विसर्जन होत है, सुनो वीर हनुमान. कथा विसर्जन होत है, सुनो वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी सबका कर कल्याण. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. आज कथेचा पूर्णाहुतीचा दिवस आहे. अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. कुठे काही काटकसर नाही. पहिल्या दिवशीच सांगितलं, श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं आमच्या पुरुषोत्तम बाबांनी कसर कशात ठेवली नाही. आणि एक अमर कार्य त्यांच्या हातून झालं. प्रपंचाचं किती करा याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. इथून पुढच्या किती पिढ्या निघून जातील तरी मंदिरात नतमस्तक होताना या पुरुषोत्तम बाबाचं नाव घेतील की केवढा ठेवा आमच्यासाठी करून. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय, सूरत तो जाते रही. आपण सगळे जाणार आहे, हे अमर कीर्ती झालेली आहे. पुन्हा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हे हुशार मंडळी आहे, सोपान काका, पुरुषोत्तम बाबा. ते काय वेल्डिंग करतील काय सांगता येत. आम्हाला स्वाभिमान आहे, खूप आनंद वाटला. 7 दिवसामध्ये शिस्त लागण्याच्या उद्देशानं एखादा कठोर शब्द आमच्याकडून निघाला असेल, तो एखाद्या हळव्या श्रोत्याच्या अंतकरणाला दुःख देऊन गेला असेल, तर श्रोते वक्त्याचे मायबाप असतात आणि मायबापाचा धर्म असतो आपल्या लेकराचे अपराध पोटात घालणे. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी. प्रभूचरणी प्रार्थना. आता सोपान काकाकडे माईक देतो. मला मुख्यमंत्री न समजता थोडक्यात बोलायचं. मराठी कळती त्यांना. गेले आवाज द्या सुनील भाऊ. थोडंच बोलायचं आहे, त्याच्यामुळे आज मोठा करा. हा सर बरोबर. या ठिकाणी